नमस्कार मंडळी, मी निवेल काम करतोय फार्मामध्ये आणि आज माझा विकअप आहे, त्यामुळे जरा लेटनंच उठलो. 8:15ला उठलेलो, आंघोळ तिनं आवरली मस्तपैकी आणि हे बेड त्यानं आवरला आणि कपडे धुवायला मशीनमध्ये टाकायची म्हणलं. आज सुट्टी आहे त्यामुळे सगळी ही कामं आवरून घ्यायची, कारण इतर दिवशी सगळी धावपळ होत्या म्हणून आवरलं. इथं महादेवाला पाया पडायला आलो. इथंच गणपतीची पण एक मूर्ती आहे छोटीशी, इथं गणपतीला पाया पडलो आज संकष्टी असल्यामुळं आणि उपवास पण आहे माझा, त्यामुळं म्हणलं जरा पेट पूजा काहीतरी करूया म्हणून इथं खिचडी खायला आलतो. मागल्या वेळी बघून ठेवलेला हे स्पॉट, इथं खिचडी मिळत्या माहीत होतं. मग इथं आलो. या भावानं मस्तपैकी खिचडीचं डाळिंब, बटाटे चिवडा आणि कोथिंबीर त्यानं घालून मस्तपैकी करून दिला. म्हणलं खाऊन बघूया. खाऊन बघितली तर तिखट गोड मस्त लागत होती, चांगली खाल्ली जरा खिचडी. आणि आता इथं आलो चहा प्यायला. रोजच्या स्पॉटला यायलाच लागते, चहा घेतल्याशिवाय सकाळची सुरुवात होत नाही. चहा घेतला मस्तपैकी आणि म्हणलं दुपारची भूक लागली तर काहीतरी घेऊया म्हणून ही फळं घेतली, जरा केळं, सफरचंद आणि वेफरची पाकिटं देईन ती येऊन रूमवर ठेवली. आणि हे ब्लँकेट, बेडशीट हे सगळं धुवायला टाकलं मशीनमध्ये. आज माझा विकॉप आणि त्यात ऊन बी कडक पडलेलं आहे म्हणून म्हणलं हे ब्लँकेट ते धुवूनच टाकूया. हे कपडे धुवून झालेली बादली होती ती वर आणून इथं रॅकवर टाकलीत वाळत आणि नक्क देन काढली. येऊन जरा बसलेलं तेवढ्यात मशीनचा आवाज आला. हे कपडे धुवून झाल्यावर अलार्म देते. ते कपडे धुवून वर आणली तिथं हे ब्लँकेट ते वाळत टाकलं. हे मालकानं सोय करून दिल्या त्यामुळे बरं पडते. येऊन खाली हे नाश्ता देन केला जरा आणि झोपलेलो. 5 वाजता काहीतरी वाजलं म्हणून उठलो तर ते माकडं दंगा करायला देत. उठून वर जाऊन कपडे पहिला गोळा करून आणले, कारण घाण करतील म्हणून. त्याच्या घड्या करून ठेवल्या आणि उरलेले शर्ट आणि पॅन्ट घेऊन चाललो इस्त्री करायला. तिथं इस्त्रीला टाकलं. ते म्हणले संध्याकाळी या म्हणून इथं चहा घ्यायला आलो. मस्तपैकी चहा घेतला आणि आता चाललोय रूमवर आलो. येऊन जरा ती इस्त्रीचे कपडे देणं आणले आणि चाललोय आता जेवायला. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गुड नाईट.